हाय मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं नेहमी वाटत असतं की आपली कदर केली जात नाही. मग काही जणींना असं वाटतं की माझी घरात कदर केली जात नाही. काही जणींना असं वाटतं नातेवाईकात नाही, मित्रमैत्रिणींमध्ये नाही, ऑफिसमध्ये नाही. तर मग आपली कदर लोकांनी करावी ह्यासाठी ही चेकलिस्ट एकदा तुम्ही चेक करा की ह्या गोष्टी तुम्ही करता का, ह्या गोष्टी तुम्ही टाळता का, किंवा या गोष्टीमध्ये तुम्ही सुधारणा केली पाहिजे का. तर ही चेकलिस्ट काय आहे आपण बघूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की बऱ्याच वेळेला ना खूप स्त्रियांना सवय असते की समोरच्याचं ऐकूनच घेत नाही, त्याच खूप बोलत राहतात. तर ही सवय बदलायला पाहिजे. समोरच्याचं ऐकून घ्यायला पाहिजे, म्हणजेच थोडक्यात आपण थोडंसं कमी बोललं पाहिजे. त्याचबरोबर गृहिणी असाल तर खूप वेळेला त्या गबाळ्याच राहतात, गाऊनमध्येच राहतात. तर ही गोष्ट चेंज करायला पाहिजे. थोडंसं छान व्यवस्थित कपडे घाला, हलका फुलका मेकअप करा, छान थोडंसं परफ्यूम अत्तर वापरा. ह्यामुळे पण ना समोरचा तुमची कदर करायला लागतो, कारण त्याला समजतं की ही व्यक्ती व्यवस्थितपणा आणि स्वच्छता या गोष्टीला खूप महत्त्व देते आहे. त्याचबरोबर वाद घालणं टाळा. म्हणजे काय की वादाची परिस्थिती निर्माण होत असेल तर तिथे काहीतरी हलका-फुलका विनोद करण्याचा प्रयत्न करा. तिथून सहजपणे निघून जाता येत असेल तर निघून जा. आणि तू हे असं केलंस, तुमचं तसंच असतं नेहमी, असं बोलण्यापेक्षा हे करून बघा की आपण ह्या गोष्टीवर बसून बोलूयात का? मला ह्या गोष्टीबद्दल माझं मत मांडायचं आहे. अशा पद्धतीने वेगळ्या थोड्याशा पॅटर्नने बोलून बघा, तर फरक नक्की जाणवेल. कारण वाद दरवेळेला वारंवार वाद घातला गेला तर मग त्या वाद घालण्याची, त्या भांडणाची पण किंमत उरत नाही. बऱ्याचदा स्त्रियांकडून आपल्याकडून असं होतं की घरात किंवा बाहेर ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी भावनिक स्तरावरती पटकन कोणती तरी खूप भावना दाटून आली मनामध्ये की एखादा निर्णय घेतला जातो. तर कोणताही निर्णय कुठल्याही भावनिकदृष्ट्या घाईघाईने घेऊ नका. थोडंसं थांबा, विचार करा. कदाचित तुमचा निर्णय बदलण्याची शक्यता तिथे असू शकते. आणि आपल्या आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करा. जर का समोरच्या व्यक्ती तुमच्याबद्दल फार विचार करत नाहीत तर तुम्ही देखील त्या व्यक्तींबद्दल फार विचार करू नका. आणि आपल्या आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं की आपोआपच त्या व्यक्तींना त्यांची जागा समजते आणि ते सरळ रेषेत आपल्याशी बोलायला सुरुवात करतात. बघा, तुम्हाला हे पटतंय का? ह्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्ही करता, कोणत्या करत नाहीत, कोणत्या नव्याने समजल्या, किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड करावंसं वाटत असेल आपल्या मैत्रिणींसाठी, तर ते सगळं काही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय.